येतात की काही लोकांनी कायदा हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रस्तुत करून त्याच्यातून उद्याच्याला राजकीय काही बेनिफिट घ्यायचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा काय अशी शंका काही लोकांना येते, पण त्याच्यात खोलात जायची गरज आहे. पाबंदी लगानी चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी ने प्रस्ताव पारित किया कि रजा अकेडमी पे पाबंदी लगा देनी चाहिए, शिवसेना भी मांग कर रही है, तो आप लोगों का एनसीपी का क्या स्टैंड? शहर में जब तक हमारे सामने किसी संगठन को लैंड करने का स्वभाव सूचना आती है तो इस संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन देख के बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा, मैं जानूँगा, क्योंकि शिवसेना में कह रही है बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ, क्योंकि उसके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इश्यूज पर ये इस तरह से कदम उठाते हैं, इस तरह की जमात करते हैं और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन लेकर इससे हम आगे किस तरह से जाना चाहिए इसमें सोचेंगे. असं आहे की मला यापूर्वी माझा समज होता की कुठल्याच प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, पण कालची त्यांची 2-3 दिवसाची स्टेटमेंट बघितली अतिशय उथलपणाची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यांना न समजणारी असा प्रति ही स्टेटमेंट आहे. मी स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होतो, त्यामुळे कुठल्याही प्रश्नावर सेन्सिटिव्ह प्रश्नावर बोलताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही, राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो. पण चंद्रकांतसाठी काय बोलले याचं काही गांभीर्य घ्यायचं कारण नाही, पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की ठीक आहे सत्ता गेला माणसं अस्वस्थ होतात, पण ती अस्वस्थता इतक्या लोकांना जाऊ नये की ज्याचा तो वास्तवतेचे भाग आहे. सर अनिल देशमुख हे जे आहेत यांना कसं आहे की पोलीस कोठडी झाली आणि जो गृहमंत्री पदाचा जो राजीनामा होता तो तुमच्या म्हणण्यानुसार देण्यात आला असं सूत्र म्हणतात. दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे ईडीचे छापे झाले, आयटीचे छापे पडले आणि सीबीआयचे पण सुद्धा छापे पडले, पण काही नाही भेटलं, पण तरी सुद्धा त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी झाली. याच्या मागचं काय राजकारण? साधी गोष्ट असं आहे की अनिल देशमुखांच्या संबंधीचा जो प्रश्न आहे तिची सुरुवात कशी झाली. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांचं नाव फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना अनिल देशमुखांच्या बद्दलची त्यांची काही तक्रार होती त्याचे एक लेखी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या नंतर ते मलाही भेटायला आले, त्याची निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोख असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सहकाऱ्यांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सहकार्याला सूचना दिल्या असं तुमच्याकडे वाटते, तो प्रत्यक्ष म्हणाला कुणी असं काही कनेक्शन केले त्यांच्या सूचनाची तुम्ही अंमलबजावणी केली का. त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष दिले नाही, केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या त्या सूचना कायद्याला धरून नाही, शिस्तीला धरून नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काय करायचं. तर माझ्यापुढे 2 प्रश्न होतात. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसतंय, आज असं दिसतंय अनिल देशमुखांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप उचित कोणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहेत ते कुठे गेले ते कळत नाही, ते फरारी आहेत, ते पुढे येऊन
वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. ते कुठं अंडरग्राऊंड गेलेत का देशाच्या बाहेर गेल्यात याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या लोकांना जाण्याची वेळ आली. म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही. त्यांना विचारलं पोलिसांनी त्याच्याबद्दलची तुमच्याकडची काही माहिती आहे तर त्यांचा कोणाला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विचूनपणानं काही आरोप करायचे आधार नसताना श्री राणेंनी त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही हा एक भाग. आणि कारण नसताना संबंध नसताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना शोधायला लागली. म्हणजे प्रत्यक्ष मार्गाने कोणी केलं नाही ते नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना मस्त यातना होत आहेत. आणि ह्या खोटेपणाचे आरोप करणारे गायब झालेले माझ्या दृष्टीनं हा देशमुखांचा अन्याय आहे. पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे याच्यात मी अधिक बोलले नावामध्ये की मुलाखत नहीं हुई. मैं वापस जाऊँगा तो उनके पास से, क्योंकि ये इशू मैंने जैसे कहा सेंसिटिव और इम्पोर्टेंट है. कोई भी सच इंफॉर्मेशन हो तो ध्यान देना होगा. गलत इंफॉर्मेशन हो तो अफवाह से नुकसान हो सकते हैं. इस तरह से अफवाह करना चाहिए. इस पर भी हमें ध्यान देना पड़ेगा. इन दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. तुमचा मित्र पक्ष असलेला काँग्रेसचे देशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आपण पाहिलं की राष्ट्रवादीला भिजवण्याचा प्रयत्न करतात. आता 2 दिवसापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं बुलढाण्यामध्ये की राष्ट्रवादीचं एकमेव दुकान विदर्भात आहे आणि ते लवकरच बंद होईल. हे चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय प्रपोजल काय आमचे तार्किक आहे. आम्ही आमची जी विचारधारा आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. ती गांधी नेहरूंची विचारधारा भले आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही गोष्टीवर विचारत आहोत. आणि त्यामुळं साधारणतः आम्ही विचार करताना किंवा निवेदन करताना आमच्या मनाच्या भावनाच्या विचाराची आहे त्याच्याशी सुसंगत अशी आम्ही भूमिका मांडत असतो. आता एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, विधानसभेला भाजपच्या तिकीटावर आली असते तर त्याची मानसिकता, त्याची विधानधारा, त्याची मानसिकता मी समजू शकतो. त्याच्यात जोर द्यायचं कारण नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच मी सांगू शकतो. हो सर, तुम्ही नाशिकला बोलताना भाजपचा नामोल्लेख न करता आरोप केला की या दंगलीमध्ये भाजपचा हात असू शकतो. भाजपचा नामोल्लेख केला नसता पण या भाजपचा 2004 मध्ये तुम्ही विनाशर्त पाठिंबा दिला. ही स्ट्रॅटेजी होती. आम्हाला त्याला सत्य वाचवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग होता. आमचं यशस्वी झालं. नहीं तुम्हाला हो गया ना और किसी कोणाला विचारायचं आहे. चल दुसरा हाँ तुम्ही बोला ना. पूछना चाहूंगी कि जब भाजपा का आरोप है कि जब शरद पवार जी सत्ता में विराजमान है महाराष्ट्र में उस समय ही दंगे हुए, बाकी समय नहीं हुए, उस पर क्या कहते हैं? समझा नहीं आपको सवाल. भारतीय जनता पार्टी का कहना है कि शरद पवार जी जब महाराष्ट्र में सत्ता पर होते हैं उसी समय दंगल होती है, उसके पहले नहीं. बीजेपी का सिलसिला जो इस पर ज़्यादा ध्यान देते हैं
गलत फैला करते हैं, अफवाह प्रस्तुत करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता। सर जो हिंसाचार झाला त्याच्यात चौकशी सुरू आहे, पण तुम्हाला असं खरं वाटत नाही का की गृह खाते राज्याचा याच्यात अपयशी ठरलेला आहे? राज्याचं गृह खातं अपयशी ठरलं असं वाटतं की तुम्हाला? आणि हिंसाचार पसरलाच कसा? असं आहे की या ठिकाणी जे घडलं ते एका विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचारधारेने केलं असं कायम अपेक्षित आहे, अजून एस्टॅब्लिश व्हायचं आहे. पण त्यावर लगेच संपूर्ण खातं अपयश ठरलं, ते सरकार अपयश ठरलं, हे अगदी फार स्टेट करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे, त्यांची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी जाणतो. एक मिनिट अरे नाही, त्यांना विचारू द्या. राजधानी असलेल्या नागपूरमध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन आहे, तुम्ही काँग्रेससोबत लढणार की वेगळे लढणार? की तयारी सुरू केली ती 16च्या दिशेने तसे असं काय नाही, आज सांगता येत नाही. साधारणतः आमचा फर्स्ट इच्छा की राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीचे सगळे घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं की अधिक उचित होईल. पण ही सुद्धा नजरांदाज करण्यात अर्थ नाही की या निवडणुका लोकशाही गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं संघटन मजबूत करण्यासाठी आपापलं धोरण हा ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले, आनंद नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक जण लढायचा आहे. नॅशनल पॉलिटिक्समध्ये भाजप विरुद्धच्या फ्रंट तुम्ही काही तयार? ममता करणार नेतृत्व की तुम्ही करणार नॅशनल फ्रंटच्या? ममता करत असते, आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ देणे आमची जबाबदारी आणि आम्ही निश्चित मदत करू. अनेक लोक असेल त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता पार्लमेंटचं सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्हाला लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी ममताजी मिटिंग बोलवली, कधी मी बोलवली, 1-2 वेळेस सोनिया गांधींनी बोलवली. या सगळ्यांना आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या